नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत एक्सचेंज रेट किंवा विनिमय दर ही संकल्पना। तर अर्थव्यवस्थेतली एक महत्त्वाची करन्सीशी संबंधित असणारी, चलनाशी संबंधित असणारी संकल्पना आहे। डॉक्टर सुशील स्पॉटलाइट हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि याच नावाचा फेसबुकवर ग्रुपही आहे, तो तुम्ही सायमल्टेनियसली फॉलो करू शकता। तर ॲक्च्युली एक्सचेंज रेट म्हणजे काय असतं, विनिमय दर म्हणजे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की एखाद्या देशाची करन्सी दुसऱ्या देशाच्या करन्सीबरोबर आपल्याला जर एक्सचेंज करायची असली, म्हणजे सुरुवातीच्या काळात बार्टर सिस्टीम होती, ज्यावेळेस चलन नव्हतं त्यावेळेस बार्टर सिस्टीम होती। बार्टर सिस्टीममध्ये काय होतं ना की बार्टर सिस्टीम म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू। म्हणजे फॉर एक्झाम्पल, माझी आंब्याची शेती, बाबा माझ्याकडे आंबे आहेत 4, तर मी 4 आंबे घेऊन येणार आणि त्या 4 आंब्याच्या बदल्यामध्ये जर तुमच्याकडं समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही खुर्ची बनवता, तर ती खुर्ची तुम्ही मला देणार। असं एक म्हणजे हा एक बार्टर सिस्टीम होती, वस्तूंच्या बदल्यात वस्तू। पण बऱ्याचदा असं व्हायचं की बाबा माझ्याकडे आंबे आहे, मला खुर्ची पाहिजे, पण तुम्ही खुर्ची विकायची तर आहे तुम्हाला, पण तुम्हाला आंबे नको आहेत। तर त्याच्याकरता नंतरच्या काळामध्ये मग हे करन्सी आली, चलन आलं आणि मग चलनामुळे आपल्या गोष्टी बऱ्याचशा सोप्या झाल्यात। पण आता प्रत्येक देशाचं चलन हे वेगवेगळं असतं आणि त्याची किंमतही वेगवेगळी असते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये। मग एक्सचेंज रेट तोच असतो। म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण डॉलरच्या ह्याच्यात जर बघितलं तर $1 इज इक्वल टू, समजा आता ज्याच्यामध्ये आपण 70-75 रुपये जे काही रेट आहे, तर याला आपण एक्सचेंज रेट म्हणतो। म्हणजे जर आज $1 विकत घ्यायचा असला आपल्याला, तर आपल्याला एक 70 रुपये त्यांना द्यावे लागतील। तर हे असतं एक्सचेंज रेट। एक्सचेंज रेटमधल्या काही बेसिक संकल्पना आहेत। एक म्हणजे आता डिप्रिसिएशन म्हणजे काय की मार्केटमधली सिच्युएशन अशी असते की त्या सिच्युएशनमध्ये डोमेस्टिक करन्सी, म्हणजे फॉर एक्झाम्पल भारताचा रुपया आहे, तो त्याची जी व्हॅल्यू असते ती कमी कमी होत जाते। आणि हे सगळं कशामुळे असतं? हे मार्केट ड्रायव्हर असतं, मार्केटमुळे असं होत असतं। आणि फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये या सगळ्या गोष्टी होतात आणि त्याला डिप्रिसिएशन म्हणतात। म्हणजे फॉर एक्झाम्पल, रुपयाची डॉलरच्या तुलनेमध्ये किंमत कमी कमी होत जाते आहे ना, हे एक एक्झाम्पल आहे। पण डोमेस्टिक करन्सी कुठल्याही देशाची असू दे, तिची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होणं, दॅट इज डिप्रिसिएशन। दुसरं असतं डिव्हॅल्युएशन म्हणजे काय की ज्या वेळेस गव्हर्नमेंट डिप्रिसिएशन करतो, म्हणजे ऑफिशियल डिप्रिसिएशन, गव्हर्नमेंट स्वतःच्या चलनाची किंमत कमी करून घेतं। असं का करत असेल बरं गव्हर्नमेंट? हा कमीपणा आपल्याला का पाहिजे? तर त्याचं बेसिक रिझन आहे, जर आपण आपल्या रुपयाची किंमत कमी करून घेतली, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर डिव्हॅल्युएशन केलं, म्हणजे यालाच काय म्हटलं जातं, गव्हर्नमेंट ऑफिशियल डिप्रिशिएशन म्हणजेच डिव्हॅल्युएशन। ही जी संकल्पना आहे डिप्रिशिएशन, ही मार्केट ड्रायव्हन आहे। मार्केटमध्ये असं काहीतरी घडतं ज्याच्यामुळे रुपयाची किंमत कमी होत जाते। आणि डिव्हॅल्युएशन काय आहे, तर गव्हर्नमेंट स्वतःहून डिप्रिशिएशन करतं, त्याच्यासाठी मार्केटची गरज नाही। म्हणजे हा मार्केट फिनॉमिना नाही आहे, हा गव्हर्नमेंट करतं। आता फॉर एक्झाम्पल आपण बघितलं होतं की $1 जो आहे, तर एका डॉलरची किंमत आपण बघितली होती 70 रुपये। आपण आपल्या याचं डिव्हॅल्युएशन केलं आणि एका डॉलरची किंमत समजा फॉर एक्झाम्पल इतकं केलं की ज्याच्यामध्ये आपल्याला जवळपास 105 रुपये, म्हणजे 1.5 करून टाकलं आपण। याच्यामुळे काय होईल, आपलं डिप्रिशिएशन झाल्यामुळे आपल्या चलनाचं अवमूल्यन झालं आहे म्हटल्यानंतर आपली निर्यात वाढते, कारण घेणाऱ्यासाठी वस्तू काय झाल्यात आता सोप्या झाल्यात। कारण फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही खुर्ची विकताय, तर एका डॉलरमध्ये 35 रुपयाला एक खुर्ची असं जर आपण म्हटलं, तर आधी किती येत होत्या? 2च खुर्च्या येत होत्या। पण आता ज्यावेळेस तुम्ही अवमूल्यन केलेलं आहे रुपयाचं, त्यावेळेस काय होईल, 3 खुर्च्या विकल्या जाऊ शकतात आणि 3 खुर्च्या 105 रुपयात अमेरिका आपल्याकडून घेऊ शकतं। मग असं जर तुम्ही अवमूल्यन केलं तर जास्तीची निर्यात वाढते आणि त्याच्याकरता ही गोष्ट केली जाते डिव्हॅल्युएशन। ॲप्रिशिएशन काय असतं? आता ॲप्रिशिएशन डिप्रिसिएशनच्या अपोजिट आहे। म्हणजे फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये विदेशी चलन जे असतं तिच्या तुलनेमध्ये डोमेस्टिक करन्सी जी असते, म्हणजे आपलं जे चलन आहे त्याची किंमत जी आहे ती सुधारते। त्याचं जे काही आपण आधीच्या याच्यात अवमूल्यन बघितलं होतं, आता याच्यामध्ये तो वधारला म्हटला आता रुपया, आणि त्याची किंमत वाढत जाते। म्हणजे फॉर एक्झाम्पल, $1 70 रुपये आपण देत होतो, तर कदाचित ती किंमत आता 50 रुपयापर्यंत जाते आणि त्याच्यामध्ये ॲप्रिशिएशन होतं। आणि हेच ॲप्रिशिएशन, आता ही पण मार्केट संकल्पना आहे, जसं डिप्रिशिएशन मार्केट आहे तसं ॲप्रिशिएशन पण मार्केटची आहे। सेम गव्हर्नमेंट याच्यामध्ये जर स्वतःहून किंमत वाढवत असेल, तर याला रिव्हॅल्युएशन असं म्हटलं जातं, की ज्या वेळेस गव्हर्नमेंट स्वतःहून इन्क्रीज करते एक्सचेंज रेट त्यांच्या करन्सीचा कुठल्याही फॉरेन करन्सीच्या तुलनेमध्ये, याला रिव्हॅल्युएशन असं म्हटलं जातं।
ज्यावेळेस तुम्हाला निर्यात कमी करायची असेल त्यावेळेस असले प्रकार केले जातात. तर हे एक लक्षात ठेवा, हा ना. म्हणजे तुम्हाला निर्यात कमी करायची, आता खूप झालं बाबा, आता बाहेर आपल्याला पाठवायचं नाही आहे. आणि हे कशासाठी असतं, तर करंट अकाउंट बॅलन्स जो असतो त्याला आपल्याला बॅलन्समध्ये ठेवायचं असतं. म्हणजे ट्रेड किंवा मग बॅलन्स ट्रेड असेल किंवा मग सरप्लस असेल तर त्याला आपल्याला ओके करायचं असतं. त्याच्यामध्ये आपण निर्यात कमी करण्यासाठी रिव्हॅल्युएशन गव्हर्नमेंट करू शकतं. सो 5 कन्सेप्ट आपण बघितल्या. एक्सचेंज रेट म्हणजे कुठल्याही विदेशी चलनाच्या तुलनेत आपल्या चलनाची किंमत काय असेल, दॅट इज एक्सचेंज रेट. सगळ्यात पहिलं होतं डिप्रिसिएशन. जर मार्केटमुळं आपल्या चलनाचं अवमूल्यन होत असेल, डिप्रिसिएशन, गव्हर्नमेंट स्वतःहून डिप्रिसिएशन करत असेल त्याला डिव्हॅल्युएशन. ॲप्रिसिएशन, मार्केटमध्ये स्वतःहून आपल्या चलनाची किंमत वाढते त्याला ॲप्रिसिएशन म्हणतात. आणि रिव्हॅल्युएशन, गव्हर्नमेंट स्वतःहून एखाद्या चलनाच्या तुलनेत आपल्या चलनाची किंमत वाढवतोय त्याला रिव्हॅल्युएशन असं म्हटलं जातं. तर ह्या 5 संकल्पना लक्षात ठेवा. याच्यानंतर आहे ना दुसरी एक महत्त्वाची संकल्पना आपण बघणार आहोत, परचेसिंग पॉवर पॅरिटी. तर ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. एक्सचेंज रेट जाणून घेण्यासाठी एक टिपिकली एक संकल्पना बघितली जाते, ती म्हणजे परचेसिंग पॉवर पॅरिटी, PPP. गुस्टाव कॅसल यांनी सजेस्ट केलेली ही मेथड आहे. आणि याच्यामध्ये जो एक्सचेंज रेट असतो तर तो कसा बघितला जातो, इक्वॅलिटी ऑफ बाईंग कॅपॅसिटी. याचा जो फंडा आहे तो काय आहे, इक्वॅलिटी ऑफ बाईंग कॅपॅसिटी. म्हणजे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी एक खुर्चीचं उदाहरण सांगितलं होतं की एक खुर्ची फॉर एक्झाम्पल 35 रुपयाला आहे आणि ते आपण अमेरिकेला विकत होतो वगैरे वगैरे आपण बघितलं. मग आता फॉर एक्झाम्पल आपण तेच बघू की म्हणजे एक खुर्ची घ्यायला तुम्हाला आजच्या डेटमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल $1 इज इक्वल टू 70 रुपये आहे आणि एका खुर्चीचा रेट आपण सांगितला 35 रुपये. ओके, एका चेअरचा रेट आहे 35 रुपये. आता काय आहे ना की एक चेअर द्यायला आपल्याला 35 रुपये द्यावे लागतात आणि अमेरिकेत किती द्यावे लागत आहेत, $0.5 द्यावे लागत आहेत. ओके, कारण त्यांच्या ह्याच्यात $0.5 ती येणार आहे. मग इथं तेच बघितलं जातं, इक्वॅलिटी ऑफ बाईंग कॅपॅसिटी. म्हणजे एखादी वस्तू घेण्यासाठी तुम्हाला किती रुपये तुमच्या देशात मोजावे लागतात, तीच वस्तू घेण्यासाठी दुसऱ्या देशांमध्ये एखाद्या किती रुपये द्यावे लागतात, दॅट इज परचेसिंग पॉवर पॅरिटी. ओके, आता हे का बघितलं जातं तर त्याचं रिझन असं आहे, असं दिसून आलेलं आहे की आता एक्सचेंज रेटमध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्याला सरळ सरळ दिसतो की डॉलर हा रुपयाला वरचढ आहे. परंतु असं दिसून आलेलं आहे की ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत त्या डेव्हलप कंट्रीजमध्ये लिव्हिंग स्टँडर्ड आणि ते जपण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो. म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज असतील किंवा लो इन्कम कंट्रीज असतील त्या कंट्रीजमध्ये एखादी वस्तू म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी फ्रीज आहे समजा म्हणजे किंवा खुर्ची आहे. बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला ही एका रेटनुसार मी सांगितलं होतं सुरुवातीला, पण तुम्हाला बऱ्याचदा खुर्ची घ्यायची असली तर त्या खुर्चीचा रेट जो आहे तर तो बऱ्याचदा डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये किंवा लो इन्कम कंट्रीजमध्ये खूप कमी असतो आणि तोच डेव्हलप कंट्रीजमध्ये खुर्च्या तुम्हाला महाग मिळणार. आणि हा सिम्पल एक फंडा आहे की हे दिसून आलेलं आहे की डेव्हलप कंट्रीजमध्ये तुम्हाला जे काही स्टेटस लो इन्कम किंवा डेव्हलपिंग कंट्रीजमधले कमी पैशात एन्जॉय करू शकतात ते स्टेटस डेव्हलप कंट्रीजमध्ये एन्जॉय करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात पैसा लागतो. तर त्याच्यामुळे परचेसिंग पॉवर पॅरिटी हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट ठरतो आणि हे त्याच्याकरताच आपण बघत असतो की पर्टिक्युलरली डेव्हलप कंट्रीज आणि डेव्हलपिंग कंट्रीज याच्यामध्ये पर कॅपिटा इन्कम हे फक्त एक माध्यम असू शकत नाही की ज्याच्यावर तुम्ही एक्सचेंज रेट बघणार आहात. लिव्हिंग स्टँडर्ड आणि त्या गोष्टींसाठी परचेसिंग पॉवर पॅरिटी बघितली जाते. आता ह्या परचेसिंग पॉवर पॅरिटीमध्ये पण दुसरी एक कन्सेप्ट आहे की कन्व्हर्टिंग प्रिवेलिंग एक्सचेंज रेट इंटू PPP. म्हणजे हे एक सूत्र लक्षात ठेवायचं, जर MCQला विचारलं तुम्हाला तर PPP एक्सचेंज रेट जो आहे तर डोमेस्टिक प्राइस इंडेक्स ऑफ बास्केट कम्युनिटीज अपॉन फॉरेक्स प्राइस इंडेक्स ऑफ बास्केट ऑफ सेम कम्युनिटीज. म्हणजे ज्या काही वस्तू तुम्ही डोमेस्टिक याच्यामध्ये मोजता आहात त्याच तुम्ही फॉरेन याच्यात मोजा, त्याचीच एक बास्केट असेल, तेवढ्याच वस्तूंची किंमत डोमेस्टिक आणि फॉरेन. तर डोमेस्टिक डिवायडेड बाय फॉरेन इंटू प्रिवेलिंग मार्केट एक्सचेंज रेट. मार्केटमधला जो एक्सचेंज रेट आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आता $1 इज इक्वल टू 70 आहे तर 70नी मल्टिप्लाय करायचं याला की फॉर एक्झाम्पल ह्या 4 वस्तू आहेत ABCD. या ABCDची किंमत डोमेस्टिक मार्केटमध्ये किती आहे आणि याच ABCDची किंमत फॉरेन मार्केटमध्ये किती आहे. तर डोमेस्टिक अपॉन फॉरेन इंटू 70 हा तुमचा झाला PPP एक्सचेंज रेट. तर हे एक लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर बाकी काही टिपिकल टर्म्स आहेत त्याही आपण समजून घेऊयात. आता याच्यामध्ये फ्लोटिंग एक्सचेंज रेट असतं बघा. फ्लोटिंग म्हणजे फ्लोट करणं, खालीवर होऊ नये. तर हे डिमांड आणि सप्लायच्या बेसिसवर असतं. डिमांड आणि सप्लायमुळे कमी जास्त रेट होत असतात आणि त्याचं जे व्हॅल्युएशन असतं तर तेही कमी जास्त होत असतं. तर त्यामुळे याला फ्लोटिंग रेट, त्याच्या नावातच फ्लोटिंग म्हणजे कमी जास्त होत राहणे. फिक्स एक्सचेंज रेट. आता हा फिक्स एक्सचेंज रेट काय असतं, सेंट्रल बँक जी असते देशाची ती आर्टिफिशियली फिक्स करून टाकते की बाबा $1 इज इक्वल टू इतके इथे ₹1. दॅट्स इट, संपला विषय. तर हे फिक्स केलेलं असतं. फ्लोटिंगमध्ये हे प्लस मायनस होतं. त्याच्यानंतर पेक्ड फ्लोट एक्सचेंज रेट. आता याच्यामध्ये काय आहे, फ्लोटिंग पण आहे पण पेक्ड फ्लोटिंग एक्सचेंज रेट काय असतो की एखाद्या इंटरनॅशनल हार्ड करन्सीच्या याच्याशी त्याला जोडलं जातं. मग आता हार्ड करन्सी काय आहे जी खूप डिमांडमध्ये असते, म्हणजे फॉर एक्झाम्पल डॉलर आहे की जगात सगळं काही डॉलरनी होतं आहे हार्ड करन्सी. मॅनेज फ्लोट एक्सचेंज रेट. आता फ्लोटिंगमध्ये काय सांगितलं मी तुम्हाला की डिमांड आणि सप्लायमुळं कमी जास्त रेट होत असतात, परंतु जरी असं होत असलं तरी तिच्यामध्ये कुठंतरी एक स्कोप असतो की सेंट्रल बँक थोडेफार रेट जे आहे ते मॅनेज करू शकेल आणि म्हणून याला मॅनेज्ड फ्लोट एक्सचेंज रेट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढची संकल्पना आहे नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट, नीर. आता नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट काय असतं, तर हे सिम्पल आहे. $1 इज इक्वल टू किती रुपये, असं याचं सिम्पल गणित आहे. ओके, म्हणजे आता आपण जे ठरवलं, आपण जे सुरुवातीला घेतलं होतं की $1 इज इक्वल टू ₹70. दॅट्स इट, संपला विषय. तर याच्यामध्ये काय असतं की जे काही वेटेड ॲव्हरेज असतं बायलॅटरल नॉमिनल एक्सचेंज रेट्स, नावातच आहे नॉमिनल एक्सचेंज रेट्स ऑफ रुपी इन टर्म्स ऑफ फॉरेन करन्सी. जो काही आहे नॉमिनल एक्सचेंज रेट तो कुठल्याही फॉरेन करन्सीजला तुम्ही लावा, त्याला नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट म्हटलं जातं. आणि रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट, याच्यामध्ये काय फरक असतो की हा इन्फ्लेशनला ॲडजस्ट केलेला असतो. नीरमध्ये काय आहे, नॉमिनल जो एक्सचेंज रेट आहे तोच, परंतु रिअरमध्ये काय असतं, रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट, याच्यामध्ये हा जो एक्सचेंज रेट असतो तो इन्फ्लेशनशी मॅनेज केला जातो. आणि याच्यामध्ये मग आता हे नॉमिनल एक्सचेंज रेटच असतात परंतु त्याला इन्फ्लेशनशी ॲडजस्ट केल्यामुळे याच्यामध्ये बदल दिसून येतो आणि त्याच्यामुळे नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट आणि रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट हे एक्सटर्नल कॉम्पिटिटिव्हनेससाठी RBIद्वारे वापरले जातात. तर हे MCQसाठी लक्षात ठेवा, है ना. तर ही एक गोष्ट लक्षात असू देत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की नॉमिनल इफेक्टिव्ह, नीर जे आहे ते प्रिवेलिंग ऑफिशियल एक्सचेंज रेट जो असेल तो, आणि रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट जो आहे इन्फ्लेशन ॲडजस्टेड एक्सचेंज रेट. MCQसाठी हे सिम्पल लक्षात ठेवायचे काय आहेत, तर इट इज इन्फ्लेशन, रिअल इज इक्वल टू इन्फ्लेशन. ही एक टर्म आहे बघा, ही पण एक लक्षात ठेवा, लम्स लिबरल एक्सचेंज रेट मेकॅनिझम सिस्टीम. आता ही लिबरलाइज्ड एक्सचेंज रेट मेकॅनिझम सिस्टीम काय आहे, ही 1993 पासून सुरू होती आणि भारताने याला लिंक केला आता हिच्या करन्सीशी, म्हणजे आपला रुपया आता याच्यातून बाहेर पडला, है ना. फिक्स करन्सी सिस्टीम होती ही, आणि आता आपण फ्लोटिंग एक्सचेंज रेट सिस्टीमच्या अंडर घेऊन आलो. म्हणजे सुरुवातीला काय होतं की फिक्स करन्सी जी होती, फिक्स करन्सी सिस्टीम होती, फिक्स रेट राहायचे, पण आता लिबरलाइज्ड एक्सचेंज रेट लिबरलाइज करणं म्हणजे काय, त्याला आपण कुठल्याही याच्यामध्ये निर्बंधातून बाहेर काढतो आणि त्याच्यामुळे तो फ्लोटिंग असणार आहे, तो एक्सचेंज जो असेल तो डिमांड आणि सप्लायनुसार कमी जास्त होईल, आणि हे आपण 1993 पासून आणलेलं आहे. सो लिबरलाइज एक्सचेंज रेट मेकॅनिझम सिस्टीम जी आहे 93 पासून आहे, आणि ही जी आहे ती आपल्या रुपयाला फिक्स करन्सी सिस्टीममधून फ्लोटिंग करन्सी सिस्टीममध्ये घेऊन आलेली आहे. तर ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपण एक्सचेंज काय असतं तर हे कन्सेप्ट समजून घेतलं, याच्याशी रिलेटेड काही बेसिक कन्सेप्ट पण बघितले. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.